नमस्कार मित्रांनो, मल्लिका समरला फोन करते आणि सोनंदीला अडकवायचा प्रयत्न करते, पण त्याच वेळेस अंशुमन इकडे माती खातो आणि तिच्यामुळे तोच अडकला जातो. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, हौरी मंदाकिनी खूप नाटक करत असते. सोनंदीला म्हणते असं वाटतं मंदिराबाहेर जावं आणि भीक मागावी. सोनंदी म्हणते आई अगं हे काय बोलतेस. हे सगळं मल्लिका चोरून ऐकत असते. मंदाकिनी म्हणते मग काय करणार सोनंदी, अगं पैसेच नाही माझ्याकडे. तेवढी नाटक करत असते. सोनंदीला तिची खूप कीव येते. ती आता जाते आणि कपाटातून पर्स आणते, पण मल्लिकाने मात्र फक्त पैसे पैसे ऐकलेले असतात, त्यामुळे ती हा चान्स काय सोडत नाही. ती जाते आणि समरला फोन करते. तो हा काकू बोल ना. ती समर घरी एक मोठा प्रॉब्लेम झाला रे. समर म्हणतो परत, सोनंदी कुठे, त्या ठीक आहेत ना. मल्लिका म्हणते सोनंदी ठीक आहे रे, आणि वाकडं तोंड करते आणि म्हणते पण तिची आई घरी येऊन अचानक धडकली. किती घाणेरडा अवतार करून आपल्या घरी आल्यात सोनंदीकडनं पैसे उकळायला. आणि आपली सोनंदी तर तुला माहितीच आहे, गरीब बिचारी, किती भोळी आहे रे ती, सगळ्यांना मदत करत असते. आता मल्लिका समरच्या डोक्यात भरवत असते. इकडे सोनंदी पर्स आणते आणि मंदाकिनीचं तिच्या पर्समध्ये लक्ष असतं. आता सोनंदी पैसे देणार म्हणून तिला उकळ्या फुटत असतात. सोनंदी आता पर्समधून नोटा काढते आणि मंदाकिनीला देते. खरं तर हे करायची तिची अजिबात इच्छा नसते, पण त्याशिवाय आई काही गप्प बसणार नाही हे तिला माहीत असतं. मंदाकिनी आता पैसे मोजून घेते आणि म्हणते एवढेच दिलेस. नाही म्हणजे ठीक आहे मी भागवल यावर. काय ना सोनंदी, घरात काय म्हणून खर्च नसतात. रोडने दिले असते तर तुला मागायची वेळच आली नसती. सोनंदी म्हणते ठीक आहे, पण हे तरी जपून ने. मंदाकिनी म्हणते हो हे जपेल ना मी, तू अजिबात काळजी करू नकोस. मल्लिका म्हणते समर हे सगळं तुला माहीत पाहिजे ना, म्हणून तुझ्या कानावर घातलं. तू घरी येतोस ना. आता समर नाही हो म्हणायला लागतो, तेवढे त्याला मेसेज पडतो. तो आता फोन ठेवतो आणि मोबाईल बघतो. समर बघतो तर अकाउंटमधून पैसे काढलेले असतात. तो विचार करतो सोनंदीने तिच्या आईला द्यायला एवढे पैसे काढले. नाही म्हणजे पैसे द्यायला माझी काहीच हरकत नाही, पण एवढे पैसे का दिले असतील. नाही नक्की काय प्रॉब्लेम झाला हे बघायलाच हवं. समरचे कान भरून मल्लिका खूप खुश होते आणि म्हणते सोनंदी खूप उड्या मारत होती ना, आता तुमच्या प्रेममध्ये मी बरोबर काडी टाकली आहे. आता बघ कसा भडका उडतो. पण आयशू पुन्हा एकदा मल्लिकाच्या प्लॅनचा पाचका करतो. तो समरचं क्रेडिट कार्ड वापरून त्याच्या अकाउंटमधून पैसे काढतो. जातून म्हणतो वहिनी हे दादाचं वॉलेट, त्याने सांगितलं होतं तुझ्याकडे द्यायला, चेक करून घ्या, त्याचे सगळे क्रेडिट कार्ड आहे. सोनंदी मंदाकिनीच्या गडबडीत असल्यामुळे ती फक्त मान हलवते. आता पैसे घेऊन मंदाकिनी जायला लागते आणि तेवढंच समर येतो. सोनंदी म्हणते तुम्ही अचानक. मल्लिका म्हणते हो सोनंदी, मीच समरला बोलवलं. नाही म्हणजे त्याला कळायला हवं ना तू तुझ्या आईला पैसे दिले म्हणून. समर म्हणतो सोनंदी मॅडम आईला पैसे द्यायला माझी काहीच हरकत नाही, पण त्यांनी एवढ्या मोठ्या पैशाची काय गरज भासली. सोनंदी म्हणते राजवडे ती बाजारात गेली होती आणि तिचे पैसे चोरी झाले. तिला सगळं सामान घ्यायचं होतं म्हणून पैसे दिले. तो नाही देण्याबद्दल काहीच नाही, पण एवढे पैसे मला मेसेज आल्यावर मला कळालं तुम्ही अकाउंटमधून पैसे काढले. आता सोनंदी शॉक म्हणते काय, पण मी तर तुमच्या अकाउंटवरून पैसे काढलेच नाही. मी तर आईला माझ्या सॅलरीमधून पैसे दिले, तुमच्या पैशातला मी 1 रुपया नाही घेतला. समोर होतो मग माझ्या अकाउंटमधून एवढे पैसे कुणी काढले. सोनंदी म्हणते तुमचं क्रेडिट कार्ड तुम्ही कुणाला दिलं होतं. तो कुणालाच नाही, माझं वॉलेट तर घरीच होतं. हां मी फोन करून अंशुमनला सांगितलं होतं. आता मात्र मल्लिकाचे चांगलेच होश उडतात आणि तिच्या जाळ्यात तीच अडकते आणि मंदाकिनीच्या हावरटपणामुळे तिचा लाडका जावई अडकतो. तर तुम्हाला काय वाटतं, जैसी करणी वैसी भरणी का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.